कालव्याचा गोला काढण्यासाठी चमचा दिलाय पप्पाने. हे बेस्ट आयडिया आहे. बघा कसा अख्खा गोला निघला याच्यातून. चमचा पप्पा कसा ओल्ड इज गोल्ड. माझं तर वाचूनच असं आहे. गड किती मोठा आहे आणि याच्यात कालव्याचा गोला किती मोठा असेल ना तो मी तुम्हाला दाखवणार आज मित्र. कालवा कालवा म्हणजे असा असते हा कालवा मित्रांनो. कालवा म्हणजे पत्तर का भेजा. कालवा व दणका आहे बघा. पूर्ण ताट भरलाय मित्रांनो. आणि कालवा बघा, कालव्याची साईज एक एक कालवा बघा. हो बघा, हो बघा, एक कसला मोठा आहे. आणि बघा मित्रांनो मस्त वास येते. आणि पाणी बघा, पाणी तुम्हाला बोललं होतं ना किती सुटलाय ना पाणी. तो बघा आता. हे बघा आपण ढवलून पण बघतो. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही आपली बघितलीत, नेट फिशिंगची होती. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे चिंबोरा दाखवले आपण. आणि आज आपण तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ घेऊन आलो ती म्हणजे कालव्याची. मित्रांनो कालवे काढायला गेलो आपण आणि ते आपण आज घेऊन आलो कालवे. तर ऍक्च्युली ना आपण गेलो होतो मच्छी पकडायला गेलो होतो, पण मच्छी आपल्याला काही भेटली नाही पावसामुळे आणि मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे. आपण तिकडे मोबाईल घेऊन जाऊ नाही शकलो. त्याच्यामुळे आपण तुम्हाला तिकडची व्हिडिओ जी कालवे आपण काढलेत ना तिकडची आपण व्हिडिओ नाही दाखवू शकलो. मग आपण येताना कालवे घेऊन म्हणजे असे दगड घेऊन आलो. त्या दगडाला 2-2 कालवे आहेत. तर तेच आपण आता फोडणार आहोत आणि फोडताना मग तुम्हाला आपण दाखवणार आहोत. आणि इकडं थोडेसे मुठे पण भेटले आपल्याला. तर ते मुठे आता साफ करते पप्पा, ते तुम्हाला मी दाखवतो चला. तर हे बघा मित्रांनो पप्पा इकडं साफ करत बसलेत आणि शाहू पण बसले. शाहूच्या हातात एक मोरी आहे. तर हे बघा थोडी आपल्याला मुठ्यांची पण भेटले तिकडे थोडे मोठे आणि मोऱ्या पण भेटल्यात. तर आपण तिकडे काढायला गेलो होतो आणि इथं आपण ठेवलेत कालवं. तर बघा दगड आहेत आणि हे बघा दगड किती मोठा आहे आणि याच्यात कालव्याचा गोला किती मोठा असेल ना तो मी तुम्हाला दाखवणार आज मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कालवे बघायला भेटणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता हे सर्वात पटापट आपण आधी फोडायला घेऊया. आणि सर्वात आधी बघू शकता तुम्ही कालवे आपण किती घेऊन आलो ना. पूर्ण बघा पिशवी, ही पूर्ण पिशवी कालव्यांची भरलेली आहे. आणि आता आपल्याला फोडायला सुरुवात करायची आहे. तर आपण हातोडी आणि एक स्क्रूड्रायव्हर घेतलाय. ज्याच्याने जमल ना फोडायला त्याच्याने. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिल्यांदा आहे. मी काय कधी कालवे फोडले नाहीत, पण आपण आज घेऊन आलोय. याच्यातला जो गोला आहे ना तोच मी तुम्हाला दाखवणार आहे. हो बघा मित्रांनो कालव्याचा गोला. आता त्याच्यामध्ये कालवा मोठा आहे. तुम्हाला गोला दाखवतो. चमच्याने घे कालवा एका ठिकाणी ठेव का बघा मित्रांनो कालव्याची साईज. असेच आपल्याला आता हे सर्व फोडायचे आहेत. याच कारणामुळे आपण तुम्हाला दाखवलं नाही, पण कालव्यांची व्हिडिओ मात्र नक्की तुम्हाला दाखवेन मी. बघा कालव्याचा गोला. आज कालव खावायला मजा येईल. कालवा म्हणजे असा असते हा कालवा मित्रांनो. कालवा म्हणजे पत्तर का भेजा. भेजा म्हणजे असा भेजा आपला जो असते ना
तो भेजा तुम्हाला माहिती आहे कसं असते आणि हा दगड म्हणून याला बोलतात पत्थर का भेजा. तर सर्वात आधी हे सगळे आहेत ना तर आपण फोडून घेऊया हळूहळू. हे सर्वात आधी आपण याला बघा या दगडाला आहेत ना 2 कालवे, इकडे एक आहे आणि इकडे एक. हा एकच दगड आहे आणि याला 2-2 कालवे. एकाला 3-3 होते पण काही आपल्याला हातातनं सटकले ते पडले, ते आपल्याला भेटले नाही. पण हे आपल्याला जे भेटलेच नाही एकाला 2 आहेत ते आपण तुम्हाला आता फोडून दाखवणार. सर्वात आधी आपण सर्व फोडूया, नंतर सर्व एकत्र दाखवीन तुम्हाला. मग गोले काढताना मी तुम्हाला दाखवीन. सर्वात आधी आता फोडून घेऊया. हा दगड आहे ना मित्रांनो सहजासहजी सोडत नाही म्हणजे निघत नाही. याचा जो शिंपला आहे ना तो खोलत नाही, हाड जाते आपल्याला खोलाला भरपूर. तर हा बघा भरपूर म्हणजे हाड जाते, त्याच्यामुळे थोडा टाइम पण लागते. कालवे आणि भाकरी ही रेसिपी भारी आहे. जेवायला मजा येईल. कालव्याची साईजच भारी आहे आणि दादाची भरपूर इच्छा होती. हो ना दादा, ते छोटे छोटे कालवे नको आणून, आणखी तर मोठे आण. पप्पाला काढायला पण बघतो काढतो ते मेहनतीने हल्लोच मग. बघूया मित्रांनो, बघा पप्पा पण आपल्या मदतीला आलेले आहेत. पप्पाला पण थोडी पोरावर दया आली. पप्पा काय काढायला आलाय माहिती आहे का, हे जे कालवे आहेत ना त्याचा एक पार्ट असतो. हा एक पार्टला आता गोला येते आणि थोडासा तुकडा राहते ना, तो तुकडा पप्पा काढण्याचा प्रयत्न करते. तर बघूया पप्पा कसं आधी काढते ते. तर आता मित्रांनो पप्पा माझ्या मदतीला आले. पप्पा काय करतात ना हे पहिले तुम्हाला दाखवतो. दाखवा ना पप्पा. हा हे बघा चमचा आणलाय घरून आणि ते राहिलेले जे कालव्याचे तुकडे आहेत ना ते बघा असे काढलेले आहेत पप्पाने. म्हणजे ते जरासं पण सोडायचं नाही त्यासाठी. आणि आपण जे आता कालवे सोलतो ना मित्रांनो, हे कालवे म्हणजे काय आहे, जराशे पण का नाही सोडायचे, कारण की श्रावणीने एवढी मेहनत करून आणलेले आहेत कालवे. आणि हा कालवा प्रकार म्हणजे शिंपलीचा प्रकार आहे. जे आपण खुबे बोलतो ना, खुबे शिंपलीवाले, त्यातलाच प्रकार हा एक, तो म्हणजे कालवा. माणसं जमलेली आहेत असं विशाल बोलायला आम्ही नाही. कालवा फोडता फोडता दिसतोय का नाही मला दिसत नाही. नंतर राहिलेत ऑलमोस्ट सगळे फोडून झाले मित्रांनो. ते इकडे लागतो, हे बघा इकडे किती फोडून ठेवलेत. आता हे आपल्याला काढायची वेळ आलेली आहे. फक्त हे 4-5 राहिलेत, हे फोडून घेते. जे फोडले ना मला एक कालवं काढताना दाखवतो. बराच टाइम झालाय फोडता होता. नाश्ता केलाच जात नाही, अजून गेलो नाही नाश्ता करते. सर्व फोडून झालेले आहेत, संपलेले म्हणजे फोडून झालेले. दाखव दिसत पण नाही.
हे तू. आणि हे बघा मित्रांनो, जे कालव्यामधनं चिंबोरे निघतात ना ते शाहू जा काय करतात ते पाण्यात सोडत. दाखव तिला. हे बघा तिकडं पाणी भरलंय ना, तो आता आपल्या पावसाचं पाणी येते ना, हिरा वाहत आहे तिकडे ते चालले सोडायला. चल सोड लांबणच सोड. तर आता मित्रांनो टाइम झाला आपला. हा चमचा घे. कालव्याचा गोला काढण्यासाठी चमचा दिलाय पप्पाने. हे बेस्ट आयडिया आहे. बघा कसा अख्खा गोला निघाला याच्यातून. चमचा पप्पा कसा ओल्ड इज गोल्ड असं आहे बाबा. हा जरा छोटा आहे. छोटे मोठे सगळे घ्यायचे. आणि याच्यामध्ये आहे ना अजून थोडा आपल्याला कष्ट आहे, कारण की याची जी कच आहे ना ही कच पण आपल्याला साफ करायची आहे. कारण की ही कच आपल्या घशा पोटात गेली ना, तो आपल्याला दुसरा दवाखान्याचा खर्च होईल. नाही तर त्याच्यासाठी ही कच पण साफ करायची. तर चला हे सगळे आता आपण काढून घेऊ. मग तुम्हाला हे साफ बीफ करून झाले ना का दाखवीन. किती आपल्याला गोले भेटले ते असे तुम्हाला नाही समजणार, पण हा पूर्ण ताट नाही भरला तर बोला. हा बघा हा असा असते ना कालवा. ह्याला पहिला आपण एक साईडला संपूर्ण याला एक साईडला गोला करायचा. असा गोला केला ना चमचा पूर्ण इकडे लागलेला आहे ना भाग, त्याचा जीव आहे ना तिथून आपण काढू. हा बघा याच्यात काय नाही राहिलं. असेच एक काढायचे. बघा पूर्ण ताट भरलाय मित्रांनो. आणि कालवा बघा, कालव्याची साईज एक एक कालवा बघा. हो बघा एक कसला मोठा आहे. आणि आता आहे ना मित्रांनो आपल्याला जी याच्यावरची कच आहे ना, कच हे बघा याची करायची आपल्याला बारीक बारीक. याच्यामध्ये कच कुठं आहे ना ती बघायला लागेल. आणि मला मदत करायला पप्पा पण आलेत. आणि पप्पा आणि मी दोघं मिळून हे साफ करून घेत आहोत. हे गोल कापायचं नाही काय, अख्खं ठेवतो. कापायचं हे कापने का काय तो पत्थर का भेजा खाने का, पत्थर का भेजा. मित्रांनो हे बघा हे सगळे आपले कालवे काढून झाले. मस्त कच बीच साफ केले. कच बघा किती केली बघा. ही सगळी कच आहे ना मित्रांनो, घाण आहे त्याची. तर आपण याला मस्त 2-3 पाण्यात साफ धुवून घेऊया. हे सगळे आता मित्रांनो आपण आहे ना आपण धुवून घेऊया. तुम्हाला डायरेक्ट रेसिपी करतानाच. तर चला मित्रांनो कालवे आपले सगळे धुवून झालेत आणि आता आपण रेसिपीला लागूया. तर सर्वात आधी गॅस पेटवलाय आणि तवा गरम करूया आणि तेल टाकूया. कालवे बनवायला लागणारा साहित्य आहे ना तो आपण तुम्हाला दाखवूया. तर सर्वात आधी हे बघा हे एवढे कालवे आहेत. आणि याला जो लागणारा सामान तो म्हणजे बघा कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर. आणि इकडं आहे हळद, मीठ, मसाला आणि कोकम म्हणजे आंबटपणा यासाठी कोकम घेतलाय. तुम्ही जरी कोकम नाही टाकलात तरी चालतंय, पण आपण कोकम घेतलेला आहे मित्रांनो. आणि हे सर्व आता आपल्याला बनवून दाखवणार आहे वेदिका. इकडं सर्व आमची रेसिपी चालू आहे. आणि आमची शाहूला तुम्ही बघू शकताय इकडे अभ्यास चालू आहे. का तर तिची उद्यापासून स्कूल चालू होते. आणि काय करतेस तू पहिले दाखव. पहिले तू अच्छा आपला फ्लॅग काढतेस. वा 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 फ्लॅग काढते ती बघा. आमच्या शाहूने फ्लॅग काढलेले आहेत 2-2. तर तुम्ही आता बघू शकताय. आणि कमेंट करून सांगा याला 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही फ्लॅगला. पेंट वगैरे पण तिनेच केलाय. आणि ही आमची शाहू. तर तुम्ही याला मार्क्स द्या 10 पैकी किती देणार ते तुम्ही ठरवा. कमेंट करून सांगा. काय टाकायचा कांदा. सर्वात आधी कांदा आपण बारीक चिरलेला तो टाकलाय. आणि हे सगळं आपल्या घरगुती प्रकारच करायचं आहे. काय वेगळा मसाला वेगळा हळद काय आला लसूण पेस्ट बीस्ट काय टाकायची नाही. जसं आपण नॉर्मली घरात जेवण बनवतो ना
त्याच प्रकारे हा बनवायचा आहे, म्हणजे लसणात आणि कांद्याचा मारा जास्त, म्हणजे त्याला टेस्ट भारी येते. आता याला आपण लसूण टाकूया, टोमॅटो, आणि आपलं सर्व मटेरियल जो टाकलेला आहे ना तो सर्व शिजला आहे. आता काय टाकतोय, पहिला हळद आणि मसाला पहिला टाकूया. याला पण मिक्स करून घेऊया. तर आता हे बघा, जे आपण कालवे काढले होते ना, धुवून बिवून सर्व घेतलेले आहेत, ते आता याच्यामध्ये टाकायला सुरुवात करतील. हे कालवे टाकून घेऊ आणि कालव्याचा गोला कालवावर दणका आहे. आणि आता मीठ टाकून झाल्यानंतर आपल्या याला सर्व पहिल्या मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं काय? मग पाणी कधी? अच्छा, म्हणजे वाफेवरच बनतात काय? सुका म्हणजे याचं पाणी सुटेल का बघ. तर बघा मित्रांनो, हे काय याच्यात मध्ये पाणी नाही टाकत, म्हणजे वाफेवर याचं पाणी सुटतंय. जर कालवे बनवले तर बघूया आपण थोड्या वेळाने, जेव्हा ढाकण ठेवून होईल ना. अजून ते कोकम टाकत आहेत ना, कोकम नंतर म्हणजे पाणी सुटेल. तर बघूया याला पाणी सुटतंय किती. तो आपण याच्यावर बघूया, ढाकण काढल्यानंतर याच्यावर किती पाणी सुटलेला आहे. तो ते 15 मिनिटं झाली. आणि आता बघूया आपण ढाकण काढून. आणि बघा मित्रांनो, मस्त वास येते. आणि पाणी बघा, पाणी तुम्हाला बोललं होतं ना किती सुटलाय ना पाणी, तो बघा. आता हे बघा, आपण ढवळून पण बघतो, त्याला पाणी सुटतंय कालव्यांना, म्हणजे पाणी टाकायची गरज नाही, पाणी असाच सुटतंय. तर आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, अजून आपला कोकम, आंबटसाठी कोकम टाकणार आहोत. तुम्ही नाही टाकलात तरी चालते, पण आम्ही आंबटसाठी कोकम टाकतोय. आणि तर मित्रांनो, मस्त कालव्याची रेसिपी झालेली आहे, मस्त शिजलेले आहेत. तर वरून आपण कोथिंबीर मारूया. कोथिंबीर टाकले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची आपली कालव्याची रेसिपी? मस्त झणझणीत अशी होती. तुम्ही बघितलं, आपल्या घरच्या पद्धतीतच बनवले, कुठल्या वेगळ्या काय मसाला वगैरे टाकलेला नव्हता. आपण जे घरगुती असतात ना बनवतो आपण जेवण, त्या पद्धतीतच कालव्याची आजची रेसिपी होती. तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली? कालवं फोडलेले आणि कालव्याचे गोले किती मोठे होते ते पण तुम्हाला आपण दाखवले, आणि कशी बनवली. तर आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.